मोरे सर्व गोष्टी आहेत त्या समेश मोरेमध्ये. मग कॅमेरा वर्क द्या, डिजिटल वर्क द्या, बाकी कम्प्युटर वर्क द्या, स्कोरिंगचं द्या, सर्व गुण संपन्न समेश मोरे JTCचा म्हणून केंद्रबिंदू आम्ही म्हणत असतो. आणि जर कधी अंपायरची गरज लागली तर त्या गरजा देखील ते पूर्ण करतात. थँक्यू समेश मोरे. पतू पॅकर्स प्रथमेश कन्हैया भोईर यांचा हा संघ पाहायला मिळतोय आणि त्याच्या नावानेच पतू पॅकर्सच्या जवळजवळ 3 ते 4 संघ पाहायला मिळतात. ओरम अंडरम पासून दिवेश भोईर, दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती. सचिन पाल अंपायर, विक्रांत टक्कर, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्य सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. गणरायाला वंदन करून आजच्या दिवसातली आपण सुरुवात करते. पहिला बॉल, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईडने श्री गणेश केला जातोय. पहिलाच बॉल वाईड बॉल आणि एक्स्ट्रा धाव येते. ठाऊक आहे भावेश पुणेकरची खेळी, दिवेशला देखील ओळखलंय भावेश पुणेकरने आणि अनेक वेळा दिवेशने विकेट घेतलाय भावेश पुणेकरचा आणि पुन्हा एकदा तो बॅटल रंगला गेला. पहिला वाईड, त्यानंतर पहिल्या बॉल वरती झाले डॅनी गोल, विकेट डाऊन. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेले गीत मात्र या ठिकाणी आमच्या डीजेनं आपल्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद डीजे. अक्रॉस क्रिकेट साटम या प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयास अनेक वेळा मी म्हणेन भावेश पुणेकर यांनी केला होता. मात्र त्या फटक्यांमध्ये कधी कधी तो सरस देखील ठरलाय, कधी कधी नक्कीच तो मी तर म्हणेल अनसक्सेस देखील झालाय. हाच प्रकार सरळ चेंडू होता, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी भावेश पुणेकर यांना. मात्र तो प्रयत्न भावेश पुणेकर यांचा फसला गेला आणि पहिला धक्का त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश पुणेकर यांची विकेट. काय जबरदस्त चेंडू होता आणि असा चेंडू तुम्ही स्विफ्ट खेळू शकत नाही. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होत्या, कुठेतरी ड्राईव्ह करण्याचा चेंडू होता. प्रत्येक चेंडू स्विफ्ट शॉट मारू शकत नाही आडव्या बॅटने. पायामधला चेंडू अमित बुधनाथ, ओ हो काय लाईन मध्ये दिसतोय गोलंदाज दिवेश. इम्पॅक्ट इन लाईन जर LBW असताना तर मला वाटते फ्लम होता हा विकेट. चांगला फटका, यासाठी अमितला पाठवलंय. काल देखील आपण पाहिलं चांगली बॅटिंग केली आणि 2 धावा, 2 धावेची वाढ. फलकावरती धावा आहेत 3 धावा, 3 बॉल 3 धावा. रन्स येणं गरजेचं आहे आणि लेफ्टीला आणले कारण की आता संत आणि सावध पावित्र्य अद्यावत करण्याची गरज आहे. त्याकरता अमितला पाठवलंय. नक्कीच अक्षय, कारण इथून सकाळच्या वेळेमध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं जिगरीची गोष्ट आहे. त्या कारणास्तव कदाचित मी तर म्हणेल अमितचा वापर या ठिकाणी भावेश पुणेकर याने केलाय. कारण कुठेतरी लेफ्ट हँड बॅटर डावखुरे हाताच्या खेळाडूला कुठेतरी ते बेनिफिट आहे, कारण तो सेफ मध्ये तो चेंडू टाकू शकतो. अशा प्रकारचं बेनिफिट त्या डावखुरे हाताच्या बॅटर्स जवळ आहे. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनला गोलंदाज देखील थोडासा आपल्याला पाहिलंय. 2D आहे, डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आहेत. कुठेही डिक्लेअर जाऊ द्या, फक्त मागच्या बाजूनी जर गेला तर एक असेल, बाकी सर्व ठिकाणी 2 धावा आहेत. आणि जो झेंडा दिसतोय त्याच्या लेफ्ट साइडला चौकार षटकार आहे. लेफ्टी बॅटरला देखील ऍडव्हान्टेज आहे, असं नाही की ऍडव्हान्टेज नाही. केसरची इनिंग बघितली आपण, चांगले चांगले बॅटर्स लेफ्टी चमकले त्या ग्राउंडवरती. 4 बॉल 6 रन्स. दिलीप भोईर देखील जॉईंट होतीलच. समेश मोरे मला वाटतं 2 कॅमेरे सहित असेल JTC, 2 कॅमेरामॅन सहित. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. दुसरं ग्राउंड असतं तर मला वाटते कदाचित चौकार असता किंवा षटकार किंवा कॅच देखील गेला असता. मात्र 8 धावा 5 बॉल. चांगली स्ट्रॅटेजी मिळवून आज काहीतरी वेगळं करावं लागेल, त्या कारणास्तव अमितला उतरवला लेफ्टी.
लेफ्टीला एक एक्स्ट्रा धाव जास्तीत जास्त मिळत असते. लेफ्टी राईटी आणि होम पिच आहे, इकडे बरेच कारनामे आहेत त्यांच्या नावावर. ओ फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा लेग बाईज. आज अंपायर आमचे प्रॉपर डिसिजन देतात, कारण की नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्यांची निवड झाली होती. सचिन पाल 8 रन 1 ओव्हर, 1 ओव्हर 8. देऊया डीजे शक्तीला संधी, ऐकूया HM साऊंडला. आज ओपनिंगला प्रमोट केलंय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह ऑन दी अप, कव्हर ड्राईव्ह. मिड ऑफला चेंडू निघून जाते. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय आणि पुन्हा एकदा रवीचा कॉल आहे. अमित पाहत राहिला. 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हा ना आणि थांब या गोष्टी गरजेच्या आहेत आणि तोच आकडा येतोय बघा. 11 धावा, 1 विकेट, 1 ओव्हर 1 बॉल. 1-1-1 हा नेल्सन फिगर को इन्सिडेंट आकडा 1-1चा येतोय. नक्कीच नेल्सन फिगर. मात्र एक कुठेतरी कौतुक करेल या खेळाडूचं, कारण कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना खेळाडू दिसतोय. सध्याच्या घडीला नितांत गरज आहे या खेळीची निधी स्पोर्ट्स या टीमला. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 11 धावा. फलकावर षटक क्रमांक आपण पाहतो. दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय निधी स्पोर्ट्स या टीमचे मिस्टर अमित आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो रवी वाघमारे. ऑन साईडला आहे. मोठा फटका, मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि या ठिकाणी मात्र चुकी मुळीच झाली नाहीये. झेलबादच्या स्वरूपात मिस्टर अमित यांची खेळी मात्र संपुष्टात. अमित परतीच्या मार्गी. विकेट डाऊन, आउट. अगोदर विचार केला तर स्क्वेअर लेग रिझनला चांगली फटकेबाजी करतो. ड्राईव्ह केलं ना लेफ्टीने तरी 2 धावा आरामात येत आहेत. इथे जो झोन शोधला ना तिकडे जास्त लांब डिक्लेअर आहे आणि तिकडे चान्सेस देखील. फ्लाईट जास्त होती चेंडू मध्ये, हवेत चेंडू बराच काळ राहिला, त्या कारणास्तव हा डी झोन क्लिअर नाही केला आणि आर्यन सारखा फिल्डर सेफ फिल्डर आहे, चांगला कॅच कॅरी केला त्याने. नक्कीच नक्कीच अक्षय साडम, कारण जे क्षेत्र निवडलं अमितनं ते चुकीचं निवडलं मी म्हणेल. जी खेळी अमित मैदानाच्या आतमध्ये खेळत होता ती योग्य खेळी होती. अक्रॉस खेळणं गरजेचं होतं अमितला. स्वीपचे फटके खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचे होते. मात्र कुठेतरी जो मिड विकेट क्लिअर करण्याचा अमितनं प्रयत्न केला ती सगळ्यात मोठी चुकी मी तर म्हणेल. कारण तुला ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरवलं होतं भावेश पुणेकरांना ते काम तुला पूर्ण करायचं होतं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा. मिस्तान स्टोक आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का या ठिकाणी निधी स्पोर्ट्स या टीमला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. धन्यवाद. मोहनदादांचे गीत खूप जवळपास भरपूर ठिकाणी गाजलेले हे गीत आहे. आणि आणखीन एक धक्का आपण पाहिला निधी स्पोर्ट्स. इथून मात्र डाव सावरावा लागेल. 50च्या पलीकडे आपल्याला कसं जाता येईल याचा मात्र प्रयत्न निधी स्पोर्ट्सच्या बॅटरनं मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलं अक्षय तर जवळपास 3 धक्के निधी स्पोर्ट्स या टीमला दिले गेलेले आहेत. पतू पॅकर या टीमच्या माध्यमातून धावसंख्या 13 आणि 13वर मी तर म्हणेन हा आलाय फेरा.
मात्र इथून एक सेन्सिबल क्रिकेट म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून पाहायचं गेलं तर खालून खेळी खूप महत्त्वाची असू शकेल. 50चा आकडा खूप महत्त्वपूर्ण असेल निधी स्पोर्ट्सच्या टीमसाठी आणि त्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते झुंजावं लागेल. बॅटचेज इथे देखील विकेट होऊ शकली असती मात्र यष्टीरक्षक थोडेसे कमी पडले गेले. रियाज एक मोठं नाव मोठा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट मधील मी म्हणेल कसलेला खेळाडू आहे मात्र हा देखील थोडासा फसला गेला होता या चेंडूवर. धावा झाल्या ते 14 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते दुसरं चेंडू टाकून झाले ते 5. ऑफ साइडला यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू खेळून काढतोय चेंडू जातोय तो म्हणजे कव्हरच्या दिशेनं थोडस त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू मात्र खेळवत राहिला हातामध्ये आणि याच वेळेमध्ये मात्र 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागलेला आहे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 3 बाद 17 धावा. दोन ओव्हर आणि फलकावरती धावा 17 धावा. हितेश स्वस्तात बाद झाला. नेहमी पतू पॅकरचा प्लेअर आहे हितेश आणि त्यांच्या अपोजिट चांगली खेळी अपेक्षित होती मात्र स्वस्तात बाद झाला. 1 धावले 18 धावा. रियाज आणि रवी एकच बॉडी लँग्वेज दिसतो दोन्ही प्लेअरचा. जर लाईव्ह वर तुम्ही बघाल तर सेम बॅटर आलेत की काय. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. दुसरे धाव कंप्लीट तर केले तर लेट सी अंपायर सिग्नल काय असेल. बाकी तुम्ही फील्ड लावून घ्या अंपायर त्यांचा डिसिजन देतील. चला आपण चेक करू. फक्त अल्ट्राएस्टर आपल्याकडे नाही आहे परंतु आता जरा सांगितलंय फुल डाऊटफुल आहे अंपायरला वाटलं. बघूया. चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला होता आणि ज्या स्पीडला चेंडू गेला ना तेव्हा गोलंदाजाला समजलं नाही. हलकीशी आउटसाइड एज लागली होती. इनसाइड एज लागली होती आणि ती देखील गोलंदाजाचं कौतुक करेन की नक्कीच ही ऍक्शन रिॲक्शन महत्वाची होती. बॅटरला 100% शुअर होता. हलकीशी एज लागली होती आणि चांगला डिसिजन दोन्ही अंपायरच्या कडून. पुन्हा एकदा यावेळी ड्राईव्ह केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. आणि भारत सर मी रवीला पाहिले जवळून. ज्यावेळी बॅटची एज लागली स्वतःहून बाहेर निघणारा प्लेअर आहे. जर बॅटला बॉल लागला नाही तर तो धावणार देखील नाही. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट या खेळाडूमध्ये भरपूर भरलाय. म्हणूनच ज्यावेळी रवी धावला त्यावेळीच अंपायरला देखील श्योरिटी आली असेल की यस रवी नेहमी सच्चाईवर आधारित असलेला खेळाडू आहे आणि बॅटला बॉल लागला होता.
हलकासा ड्राईव्ह केलाय, कव्हरला फिल्डर येतोय तिथपर्यंत. पुन्हा एकदा एक धाव. टोटल रनचा विचार केला ना आता तर 4 बॉल 23 धावा 3 विकेट. म्हणजेच इथे आता चांगली बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. सुरुवातीला विकेट गेले, स्ट्रगल राहिला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता चांगल्या पद्धतीने फलंदाजी होते. 4 बॉल 23 धावा 3 विकेट्स. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळायचं होतं, मात्र इथे ऑन ड्राईव्ह झाला आहे. म्हणजेच रियाजला देखील ठाऊक नव्हतं, एज लागली हलकीशी. एका धावेने धावफलक 24-5 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. सकाळचा पर्व आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये चौकार षटकार अवघड आहे. चेंडू चांगल्या पद्धतीने स्वीप केलाय, 1 बाउन्स. चेंडू कलेक्ट केलाय, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला फटका रवीच्या बॅट मधून, टाळ्याचा वर्षाव येताना दिसतोय. ही ओव्हर आता इथे होते समाप्त. 27 धावा 3 विकेट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऐकूया HM साऊंडला आणि येऊया मॅचच्या दिशेने. चर्चा जारी राहील भारत राऊत सरांच्या जोडीला. धन्यवाद डीजे. आणि जो प्रसंग मैदानाच्या आतमध्ये घडला त्याबद्दल मी पंचांचं कौतुक करेल. टॉप 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुठल्याही संघावर मी म्हणेल या ठिकाणी अन्याय होऊ नये यासाठी मात्र थर्ड अंपायर चेक केला गेला, त्याबद्दल मी पंचांचं देखील कौतुक करेल. फुल ऑफ लेन सॉफ्ट एंड आपण पुलचा फटका अगदी साईड स्क्रीनच्या समोर खेळला गेला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय रवी वाघमारे. मी म्हटलं कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अंडरआर्मची आपण मॅच खेळतोय आणि प्लस सकाळची ही वेळ आहे. षटकार चौकार थोडेसे कठीण आहेत आणि थोडीशी धोकादायक देखील मी तर म्हणेल होऊ शकतील. तर या खेळीला जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे आणि ते मात्र रवी वाघमारे मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 धावा होत आहेत. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 31 धावा फलकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पतू पॅकर वर्सेस निधी स्पोर्ट्स चंद्रपडा या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच सुरू आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये टॉप 6 आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करणारी ही मॅच. जो जिंकेल तो मात्र बक्षीसचा पात्र ठरणार. आडव्या बॅटना इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर स्ट्रगल करतो चेंडूला फील्ड करण्यासाठी. फेकी चुकीची या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एकदा मिसफील्ड. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुकी केली तर मात्र त्या चुकीचं भुगतान तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भोगावंच लागेल. जिथे 2 धावा होते त्या ठिकाणी मात्र खर्च करावे लागले. त्यामध्ये पतू पॅकर या टीमला तब्बल 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट हा मिळतोय निधी स्पोर्ट्स या टीमला. चौकार 4. 35 धावा फलकावर लागल्या जात आहेत. सुरुवातीला नक्कीच पतू पॅकर हा संघ हाबी झाला होता निधी स्पोर्ट्स या टीमवर. सुरुवातीला काही धावा कमी आपण फलकावर पाहिल्या होत्या आणि जवळजवळ विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये सुरू होता निधी स्पोर्ट्स या टीमचा. आणि त्यानंतर मात्र एक कुठेतरी जमेची बाजू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, तो म्हणजे रियाज आणि रवी वाघमारे या 2 खेळाडूंच्या दरम्यान. आणि याच खेळीची नितांत गरज आहे निधी स्पोर्ट्स या टीमला. धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजे 35. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर. सौरभ या गोलंदाजाला आपण पाहतो या ठिकाणी. हा देखील शॉर्ट बॉल होता. सॉफ्ट हँड मात्र बॉटम हँडचा वापर करत मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम रवी वाघमारे याने केलं. आरामात पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. सेन्सिबल क्रिकेट कौतुक असेल. नियंत्रण खेळी म्हणजे असं म्हणू शकून आपण की सकाळी उठल्या मात्र थंड कॉफी पिऊन आलाय का असं वाटते मला. शांत डोक्याने खेळ सुरू आहे. 2 धावा इथे मिळतील. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 4थ्या षटकातील धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 39. म्हणजे आपण करंट रन रेटचा विचार केला तर 10च्या सरासरीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जवळपास 60 धावा हीच स्थिती जर राहिली मैदानाच्या आतमध्ये खेळीची तर 60 या 60च्या पलीकडे धावसंख्या लावू शकेल निधी स्पोर्ट्सचा संघ.
वेलकम 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 गणेश. गणेश साटम यांचं आगमन काल अक्षय, खरोखरच मी कौतुक जितकं करेल तितकं कमी आहे गणेश साटम यांचं, कारण इथे काही आवश्यकता नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. रवी वाघमारे यांनी का कॉल केला की रिजवानचं तर लक्षच नव्हतं, रियाजचं तर लक्षच नव्हतं. रियाजचं लक्ष होतं खेळाडू कक्षाच्या दिशेनं. इथून मात्र रवी वाघमारे का शूट झाला स्ट्राईक एंड वरून. सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र इथे मी म्हणेल की मध्येच माशी शिंकडी. इथून मात्र विकेट, आणि इथून मात्र या विकेटनं कुठेतरी एक दिलासा दिलाय स्कोरबोर्डला, तो म्हणजे निधी स्पोर्ट्सच्या. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 41. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण. ऐकूया एक सुमधुर संगीत, त्यानंतर या मॅचच्या दिशेनं. रियाज शेखचा विकेट, 5वा गडी बाद, 44 धावा. जबरदस्त हे ट्रेंडिंगला असलेलं सॉंग्स आहेत. अनेक रील्स आपण पाहिल्या. संजू राठोड खूप प्रसिद्ध सिंगर झालाय आता, आणि यावेळी व्हाईट बॉल हिंदी वर्जिन आणि मराठी वर्जिन दोन्ही वर्जिन मध्ये गाणं वाजलं गेलं. सबसे हटके कुणाल बटके अजिंक्य स्पोर्टचा खेळाडू आहे. हेलिकॉप्टर यावेळी व्यवस्थित लँड झाला नव्हता, आणि हा कॅच सुटलाय की काहीतरी वेगळं घडलंय. असा कॅच आपल्या भाषेत भारत सर लॉलीपॉप कॅच सोप्पा जेल नसतो कधीच, मात्र लॉलीपॉप कॅच आपण भाषेत आपल्या म्हणतो. ही स्टाईल चुकीची होती की काय घडलं, नेमका बॉल निसटला कसा, हा प्रश्नचिन्ह. नाही, हरीश पांडेचा डायलॉग काय आहे ते मी तुला सांगतोय. हा असा कॅच जर पडला, हरीश पांडे म्हणतात की लहान मुलं असेल तर लॉलीतले किती बॉल मिळतील खेळण्याकरता. कुणाल देखील त्याच ताकदीचा प्लेयर आहे. कुणालने गाजवलं होतं जुचंद्र प्रीमियर लीग, सर्वात महागडा प्लेयर त्याची बोली देखील लागली होती. 51 धावा, 5 गडी बाद. खराब बॉल, वाईट बॉल, एक्स्ट्रा धावेने धावपळक 52 धावा. 60+ धावा नाकीनवा आल्या त्या ग्राउंड वरती.
पुन्हा एकदा खराब बॉल. इथे काहीतरी चांगलं जे घडतंय ते निधी स्पोर्ट्सच्या बाजूने, काही खराब घडतंय तर पतू पॅकर्स टीमच्या बाजूने. एक्स्ट्रा धावा येतात. बॉडी लँग्वेज थोडी निगेटिव्ह दिसते निखिल पाटीलची. 53 धावा. शुभमनी चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, परंतु या मॅच मध्ये थोडा भरकटलाय. आणि कुणालने यावेळी पिकअप शॉट तर कॅरी केला नाही व्यवस्थित. झेल बादच्या माध्यमातून मात्र फिल्डर चांगली झेल घेतोय आणि कुणालला परतावं लागेल. व्यवस्थित जर बॅटरने हा चेंडू कॅरी केला असता पिकअप शॉट गॅप मध्ये तर निश्चित रूपाने हा चौकार षटकार येऊ शकला असता. 6 गडी बाद, 53 धावा, 5 ओव्हर. चांगली स्थिती आहे. अक्षय 5 षटकांचे आपण सामना पाहतोय आणि जवळपास 53 धावा फलकावर आलेल्या आहेत आणि येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम 10 धावा जरी आल्या तरी मात्र 63 या आकड्यापर्यंत निधी स्पोर्ट्स हा संघ पोहोचू शकेल. तोच कदाचित प्रयत्न असेल भावेश पुणेकर यांचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच सोहित. दर्पण आहे स्ट्राईक एंडवर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शुभम आउटसाइड लेग स्टंप आपण चबळतायत पालकडून. इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. भविष्यवाणी काढल्या साठवणं. एक धाव इथे पूर्ण होतं. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र या 2 धावा इथे कंप्लीट होतील. मात्र काल अक्षय आपण बरेचसे असे खेळाडू पाहिले काल परवाच्या दिवसामध्ये पाहिले की ज्यांनी रिटायरमेंट घेतली. ते कुठेतरी मला लागलं म्हणाला, कारण या वयात तुम्ही रिटायरमेंट घेता. 6 ओव्हर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये उभं राहू शकत नाहीत. अवांतर, आणखीन एक अवांतर. अवांतरची जर मोजमापी झाली तर मला वाटतं 10 ते 15 धावा अवांतरच्या स्वरूपात खर्च केलेत. त्या म्हणजेच हातात कॅच. साजूक तुपातला लाडू होता फिल्डर करता आणि तो चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. अंतिम विकेट. आता स्टार सिटीचे 2 वंडर बॉय ग्राउंड वरती दिसतील. साई इंक्लिव्ह वाले सुशील भाई आणि सोहित भाई. घेऊया डीजे ब्रेक. थँक्यू. लास्ट विकेट आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आर्यन मला वाटते सी असेल, कारण की आर्यन बी तिथे आहे. आर्यन भोईर. आम्ही त्यांनी त्यांच्या सुपुत्राला आणलंय आणि तो कितपत शांत बसेल ते तुम्ही बघा. अर्धा तास तरी तो नीट घालवेल का इथे. तुम्हाला वाटते नंतर कॉमेंट्री स्टुडिओ हलवून टाकेल. चांगला क्रिकेटर आहे. आम्ही डीएमनी त्याला चांगली प्रॅक्टिस दिलेली आहे आणि फ्युचरमध्ये तो संकेत 11 चंद्रपाडा टीमचं नेतृत्व करेल. 57 धावा, 7 विकेट. अंतिम विकेट है, लास्ट विकेट है. 4 गेंद शेष है. सुशील के माध्यम से कैसी बल्लेबाजी होगी. फुल टॉस गेंद को अच्छा ड्राइव किया. इस बार स्क्वायर लेग रीजन में गेंद को भेज दिया. 2 रन आते हुए. दोनों प्लेयर्स साई इंक्लेव से बिलोंग करते हैं और दोनों में अच्छी पार्टनरशिप होनी जरूरत है. 3 गेंद शेष है. 59 रन हुए अब तक 7 विकेट के नुकसान पर. 59 धावा, 7 विकेट. पुन्हा एकदा चांगला ग्लान्स केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सिंगल वरती फोकस. डी झोन. 60 धावा झाल्यात. म्हणजेच एक तो अप्रोच होता पॉझिटिव्ह की कुठेतरी 50+, 60+ जर गेलो तर एक तो आकडा येतो ना, तो सॅटिस्फाईड फील करतो. तो फील करून देईल मानसिकतेला. आणि प्रत्येक आता
ओव्हरच्या मागे कमीत कमी पतू पॅकरला चेस करताना 10च्या वरती तर रन रेट असणारच आहे रिक्वायर. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या एंडला फेकी आणि त्याचा प्रत्यय म्हणजे या 2 धावा आरामसे. सुशीलबाई 2 धावेने धावफलक 62. असं वाटलं की कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येतील की काय. अक्षय साटम यांना मी नक्कीच मिनी दशरथ पाटील असं देखील म्हणतोय, कारण अक्षयचं समालोचन मी अनेक वर्षापासून ऐकतोय. लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाले म्हणून अक्षय थोडासा कंट्रोलमध्ये आहे, मात्र जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट नसते त्यावेळेस अक्षयची कॉमेंट्री ऐकायला खूप मजा येते. धावसंख्या झाली आहे ती फलकर म्हणजे 62 धावा. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुशील या खेळाडूला बधाई. चांगला फटका आहे. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला गेला. इथे मात्र चेंडू लागला नाहीये. इथे चेंडू लागला नाही, मात्र सुशील पडता पडता वाचला असं नक्कीच मी म्हणेल. मात्र या 2 धावा शेवटच्या चेंडूवर कंप्लीट केल्या गेल्या. संघ थांबला गेला. निधी स्पोर्ट्स हा 64 या धावसंख्येवर आणि 65 धावा विजयासाठी पतू पॅकर या टीमला. चला कॉल देतोय मी. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम कॅप्टन आणि शिव तेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी या. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम कॅप्टन आणि शिव तेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम कॅप्टन, आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला आपण या दुसऱ्या इनिंगच्या दिशेने वळण्याअगोदर थोडंसं मनोरंजन देखील व्हायला व आपण देऊया हा वेळ आपल्या डीजेला. सुशीलबाई आणि सुशीलबाईचं नाव चांगलं आहे. सुस्ती कोणामध्ये असेल तर डीजे शक्तीमध्ये, म्हणून डीजे सुस्ती नाव ठेवलंय त्यांना आम्ही. वेलकम स्वप्नील मुकादम, द ग्रेट मराठा संघाचं जे नेतृत्व करतायत. एक अष्टपैलू खेळाडू, जुचंद्र गावाचा आयकॉन प्लेयर स्वप्नील मुकादम यांचं आगमन होते. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. अमित म्हात्रेला विनंती केली की आपण यायचं टॉस उडवण्याकरता. कॉइन आपल्या हस्ते स्पिन केला जाईल. चला शिवतेज चंद्रपाडा हा टीम. नचिकेत घरात अँड कंपनी. पतू पॅकर्स टीम आहे. प्रथमेश कन्हैया भोईर. निधी स्पोर्ट आहे. भावेश पुणेकर अँड कंपनी. तर शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा आहे नचिकेत घरात अँड कंपनी. आणि त्यांच्या अपोजिट आहे एकविरा वाकीपाडा टीम जी आहे थँक्यू. शिवतेजचा कॅप्टन आलाय. एकविरा वाकीपाडा टीम मलिंगा किंवा सूरज. चला या सूरज, विषारी मंडप मध्ये नेमकं करता काय? हा आमचा फिक्स मंडप आहे. किती लाखाची मॅच असू द्या, त्या मंडपाचं नाव असेल विषारी मंडप. आणि तिथे आज रविवार आहे. दुपारनंतर 1 नंतर बघा गर्दी काय असेल त्या मंडपामध्ये. आणि तिकडून जे प्रेक्षक येतात ना, डायरेक्ट आतमध्ये पैसे लावण्याकरता डायरेक्ट खेळाडूला प्रोत्साहन करतात. कॅच सुटली तर तिथे आणि गोड मंत्र देखील कानावर येतात. असा तो विषारी मंडप आहे. सूरज जल्दी आव. स्मित म्हात्रे, अमित म्हात्रे. बघा टॉस ॲडव्हेंचर बॉईज आणि निधी स्पोर्ट सेम रूल आहे आणि 6 ओव्हरचा मॅच आहे. नॉकआउट मॅच असेल. लीग फॉर्मॅट संपलाय. चला एकविरा वाकीपाडाला संधी दिली कॉलिंग करायची. निधी स्पोर्ट जास्तीत जास्त ॲडव्हेंचर बॉईज आलाय टॉस मध्ये आणि तेच अमित म्हात्रेंना विनंती केली. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण विराजमान व्हायचंय. मॅच ऑन होतोय. टॉस जिंकलाय शिवतेज टीम. डिसिजन काय? फलंदाजी. एक चान्स तुम्हाला देखील मिळाला होता. एक षटकारनिशी ती मॅच देखील गेली होती. आणि आता एकविरा वाकीपाडा टीमच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजी आहे?
स्ट्रॅटर्जी म्हणजे त्यांच्याकडे पण चांगला बॉलिंग अटॅक आहे, बॅटिंग अटॅक आहे, पण आमच्याकडे पण तेवढाच मजबूत आहे. थोडं आसनचं झालं पण ठीक आहे, परत चान्स भेटला आहे, घेऊ चान्स. या अगोदर मॅच पाहिला आपण, तो एक षटकार दर्शननी ठोकला होता. याच्या अगोदर जे बॅटल झाले तिथे असं काही रिझल्ट वाटतं की शिवतेज संघ वरती आहे की एकविरा स्पोर्ट वरती आहे? असं काय आहे ना, दोन्ही संघ चांगले आहेत, ते पण चांगले खेळतात, आम्ही पण चांगलंच खेळतो. जो बेस्ट दाखवेल तो जिंकणारच आहे. नक्कीच अपेक्षित उत्तर होतं. टॉस जीतते तो आप डिसीजन क्या लेते? बैटिंग का. अभी बैटिंग ही करना है. अभी बैटिंग शिवतेज को करना है, तुम्हारी गेंदबाजी है, तो क्या स्ट्रेटेजी है आज उस दिन की तरह इस बार भी हराने का प्रयत्न? उस दिन जो रूल फॉलो किए थे वही सेम रूल फॉलो करेंगे आज भी, तो मे बी चांस रहेगा कि जीतने का, बट हम लोग हमारा 100% एफर्ट डालेंगे तो जीतने का पूरा ट्राई करेंगे. आज कोई एक्स्ट्रा प्लेयर, सीक्रेट प्लेयर जो है टीम में? नहीं, हमारे जितने प्लेयर थे वो हमारे ग्रुप के ही है. हम किसी को लेते तो हम उसकी वजह से हारते तो उसको ब्लेम नहीं कर सकते फिर, क्योंकि अगर हम लोग को गाली भी देना था तो अपने प्लेयर लोग को दे सकते, दूसरे को लाएंगे तो उसको गाली देने को मिलता नहीं है फिर. और क्या कहना चाहोगे भावेश दादा के बारे में, जो अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया उन्होंने? भावेश दादा तो बेस्ट है, मतलब हर साल अच्छा ही ऑर्गेनाइज करता है, और क्या बोलो अभी, वो बहुत सपोर्टिव पर्सन है जो भी है. थँक यू. मॅच ऑन हो रहा है इसलिए ज्यादा कुछ नहीं. चला जाऊया कॉमेडी स्टुडिओमध्ये. पुन्हा एकदा भारत राऊत सर जॉईंट असतील. थँक्यू. थँक्यू अक्षय. मात्र सूरजचा मला एक शब्द जो आहे तो सूरजला नक्कीच मी रिपीट करेल. तो मात्र मॅच येईल तेव्हा कॅच दर्पण अक्षरशः मी म्हणेन जबरदस्त प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं. हा एक मोठा धक्का असेल, हा एक मोठा धक्का असेल, कारण निखिल जो की ठोकून अनेक मॅचेस ज्यांनी जिंकवले आहेत, खेळपट्टीवर उभं राहून अफलातून इनिंग ज्यांनी साकारले आहेत, तो महत्वपूर्ण बॅटर या ठिकाणी मात्र परतीच्या मार्गी. हा पतुबॅकर टीमसाठी एक मोठा धक्का असेल, मोठा धक्का असेल पतुबॅकर टीमसाठी. निखिल आउट. पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची. भारत राऊत सर, जे सूरजने प्रतिक्रिया दिल्या, गाली बिली, ते काही काहींना आवडलं नसेल, मात्र त्याच्या मनात जे खरी गोष्ट होती ना ती त्यांनी बोललं, व्यक्त केलं त्यांनी. खरोखर क्रिकेटच्या दुनियेत म्हणायचं गेलं तर सूरजची ती भाषा मलाच आवडली नाहीये. मी एक कॉमेंटेटर आहे म्हणून सांगतोय मी, कारण हे शब्द जर लाईव्ह टेलिकास्टमध्ये हे शब्द जर मी तर म्हणेन कॅचअप झाले असतील, कदाचित ही क्लिप देखील व्हायरल होण्याची शक्यता आहे, कारण क्रिकेटमध्ये हे सगळं होत असे. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका, पुन्हा चुकी या ठिकाणी काही आवश्यकता नव्हती, कॉलिंग त्या ठिकाणी व्यवस्थित नव्हतं. रवी वाघमारे जेणेकरून जसा वर्ल्ड कप उचलतोय त्याप्रमाणे 3 स्टंप उचलली आणि म्हटलंय की मी ही विकेट घेतली आहे. आउट. आणखीन एक विकेट. थँक्यू. चला, अंपायर डिस्कस करतायत, बाकी प्लेयर्स तुम्ही त्यांना समजावू नका, तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट करा. भावेश पुणेकर अँड कंपनी. आउट कोण आहे अंपायर देतील? काय ती क्रीज सोडली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. चला पुन्हा एकदा टीव्ही अंपायरला रेफर केलंय. बघ ना भाई, तुला तर नियम माहिती आहे. या स्वप्नील मुकादम देखील आमचे तड अंपायर तर आहेतच.
तुम्ही स्टंप तिने उचलायचा विचार करत होता. वाघमारीने पहिलाच एक स्टंप हातात उचललाय. तिथे बॉल पहिलाच लागल्याने दिवेश नॉन स्ट्राईकचा प्लेअर इथे स्ट्राईकवर आलाय. स्ट्राईकर बॅटरनी तेव्हा स्ट्राईक नव्हती सोडली. म्हणून हे नियम तुम्हाला आम्ही समजवतो. अंडरमचे रूल्स असतात वेगवेगळे आणि त्या अनुषंगाने 3 स्टंप उचलायची काही गरज नव्हती. 3 स्टंप नंतर उचलले तेव्हा क्रीज सोडली. मात्र पहिला एक स्टंप अगोदर उचलला होता तो हातामध्ये क्लिअरली दिसते. तुम्हाला जाऊन बघू शकता. हा बघा ऍक्शन रिप्ले अजून चालू आहे. यो असा स्टॉप करून ठेवला आहे जेटीसीने. म्हणून ज्या हातामध्ये चेंडू असतो त्या हातामध्ये स्टंप असला तरी प्लेअर आउट असतो. हे नियम आहेत क्रिकेटचे. 2 रन 1 रन 2 विकेट आहेत. ऑन साईडला फटका आपण बघतो. फ्लिकचा फटका आहे. चांगला बॉटम हँडचा वापर या ठिकाणी केला गेला बॅटर मार्फत. इथे देखील सिंगल अडचणी वाढले. तर पतुप्याकर या टीमच्या सुरुवातीलाच मात्र 2 धक्के रवी वाघमारे यांना मात्र पतुप्याकर या टीमला दिले आहेत. 65 धावा करायच्या आहेत विजयासाठी. यावेळेस थोडासा बाहेर वळणारा चेंडू रवी वाघमारे यांचा पंच मात्र पाल व्हाईटचा इशारा देत आहेत. अवंतर धाव 1 धाव ऍड केली जाईल स्कोर बोर्ड मध्ये. मिस्टर स्टोक आहे पुन्हा एकदा दर्पण चेंडूच्या खाली सेफ हँड दर्पण. इथे चुकी मुळीच होणार नाहीये. पतुप्याकर या टीमला दिला जातोय हा 3रा धक्का. मिस्टर सौरभ पॅव्हलिनच्या दिशेनं आउट. धन्यवाद. मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट मधील वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिली जातं ती स्पर्धा म्हणजेच द ग्रेट मराठा चषक 2024. ऍडव्हेंचर बॉईज आयोजित स्पर्धा आहे आणि नक्कीच या स्पर्धेचं कौतुक हे संपूर्ण पंचकृषीमध्ये केलं जातं. काल मी एका रिक्षामध्ये गेलो अक्षय आणि जवळपास स्टेशनचा प्रवास केला. त्या रिक्षामध्ये देखील एक मनुष्य बसला होता. त्याच्याजवळ त्याने तो विषय काढला होता आणि खरोखर भावेश पुणेकर यांची स्पर्धा बोलते अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा जरी असली तरी असं वाटतं की एखादी लाख मोलाची स्पर्धा आहे की काय अशी बोलते. त्या स्पर्धेचं आयोजन असतं असं तो एक मनुष्य मला रिक्षामध्ये बोला. खरोखर कौतुक आहे आणि पंचकृषीमध्ये या स्पर्धेचं कौतुक होते हे खूप महत्वपूर्ण असेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते. पतुप्याकर या टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 बाद 4 धावा. या ऐकूया सुमधुर संगीत त्यानंतर येऊया या पुढच्या ओव्हरच्या दिशेनं. चर्चा नावाची आई खरोखर चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. थँक्यू. ऍडव्हेंचर बॉईज टीम दिसली नाही या स्पर्धेमध्ये. निधी स्पोर्ट आणि निर्वी स्पोर्ट दिसले. यंदा ऍडव्हेंचर बॉईज गायब झाली होती कुठेतरी. संजय अमर बहादूर सिंग मोर्या आज आल्यात मला वाटते. हा चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. पहिली कमेंट त्यांनीच केली होती JTC वरती पहिल्या दिवशी ऑल द बेस्ट निधी स्पोर्ट टीमला आणि तिथे टीम पराभव झाली होती म्हणून त्यांची कमेंट्स फार निगेटिव्ह ठरली होती. चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह सॉफ्ट हँडने रियाज शेख थोडी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. आता 2ला 3 3ला काय 4 मध्ये कन्वर्ट केलं जाईल नाही. 3च धावा. या 3 धावेने धावपळक 7 धावा. रियाजला आता करू तरी काय नो एक्सक्यूज. अशा वेळी 4 एंडनी जेव्हा काल मंत्र येते ना त्यावेळी प्लेयरनी शांत उभं राहायचं आणि हाताची घडी घालायची. ज्यावेळी तुम्ही आन्सर उलट देता ना त्यावेळी जास्त गरमागरमी वाढते. आम्ही देखील जवळून पाहिले. चुका होतात माणसांकडून आणि ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. जर खेळपट्टीच्या बाहेर कसाही फुलटॉस बॉल जाऊ द्या नो बॉल असतो आणि हे नियम आहेत अंडर क्रिकेटचे. 8 धावा झाल्यात 3 विकेट. पार्टनरशिप पतुप्याकर टीमला करावी लागेल. अंकिता असा खेळाडू आहे मोठमोठ्या संघामधून या खेळाडूची वर्णी लागली जाते. निधी स्पोर्ट मधून देखील हा खेळाडू खेळलाय बऱ्याच टुर्नामेंट. ठाऊक आहे या प्लेयर्सला. ड्राईव्ह चांगला आहे. रवी येतोय. रवी ऍक्युरेट फेकी करेल का तर नाही. रवी कडून देखील चूक होते. आता रियाज काय सांगेल. काय हा बॉल पकडला असता लगेच फेकला असता तर रनआउट देखील होऊ शकला. रियाजकडे देखील एक पॉइंट आलाय. मात्र रियाज सांगतो नाही मी चुकी केले.
10 रन. काही किती अशा टुर्नामेंट होतात मे महिन्यामध्ये, प्रॅक्टिस मॅच असते, मात्र तिथे एक वेगळी मजा असते. पैशाच्या मॅचला जितकी मजा येत नाही ना, ती ज्यावेळी मॅच घेतलेले असतात त्यावेळी वेगवेगळे प्लेयर्स, अपोजिट भावेश पुणेकरचा रवी असतो, रवीच्या अपोजिट भावेश पुणेकर, एकमेकांच्या अपोजिट मजा येते. 11 रन्स 4 बॉल. आर्यन पतुपॅकरचा हा ओरिजिनल खेळाडू आहे. नेहमी पतुपॅकर्स ओरम अंडरम सगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिले आर्यनला. 13 रन 3 विकेट. शांत झालाय निखिल पाटील देखील. ठाऊक आहे महत्वाचा विकेट होता आणि लवकर आऊट झाल्यानंतर जो प्रेशर आहे ना ते यंगस्टरवर आला आहे. चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटचा वापर केला आहे. काय डिक्लेअर जाईल की नाही, या अंपायर डिसिजन येतोय की हा आलाय स्क्वेअर लेग रिजनला. इन टू द गॅप मधून पहिला चौकार. दर्पण 17 रन. थँक्यू. नक्कीच भारत सर, तुम्ही उल्लेख केला की काही दर्पण येऊ शकला असता का या चेंडूवरती पकडण्याकरता. काही काहींना वाटलं असतं की डिक्लेअर जाईल म्हणून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला नसावा, परंतु हा 17 धावा सेम झालाय. 3 विकेट 17 होत्या, इथे देखील 3 विकेट 17 आहे, तेव्हा म्हणजेच बॅलेन्स आहे मॅच. एका ट्रॅकवर गाडी आहे असं म्हणू शकतो आपण. ज्याप्रमाणे निधी स्पोर्ट्स संघ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर निधी स्पोर्ट्सचा स्कोअर बोर्ड होता 17 धावा 3 विकेट. आणि तीच स्थिती आहे पतुपॅकर या टीमची. 17 धावा 3 विकेट म्हणजे बरोबरीच सामना सुरू आहे यावेळेस. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी नक्कीच एक काम फिट होऊ शकलं असतं. प्रयत्न तर हितेशनं चांगला केला होता त्या ठिकाणी, मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पतुपॅकर या टीमसाठी जर म्हणायचं गेलं तर प्रत्येक चेंडू बॅटवर व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचे आहेत. चौकार षटकार जरी आला नाही तरी देखील, कारण जे काम निधी स्पोर्ट्स या टीमने केलं आहे ते काम त्या टीमला करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरऑल जर आपण निधी स्पोर्ट्सच्या इनिंगचा विचार केला, चांगला फटके ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी, 2 धावा मिळतील. ओव्हरऑल आपण जर निधी स्पोर्ट्सच्या या इनिंगचा विचार केला तर मोठे फटकेबाजी तर फक्त 1 चौकार आला होता त्या इनिंगमध्ये निधी स्पोर्ट्सच्या, आणि या पतुपॅकरच्या देखील या इनिंगमध्ये 1 चौकार आलाय. आणि जास्तीत जास्त धावा निधी स्पोर्ट्सनं धावून काढल्या आहेत. धावा झाल्या आहेत ते 21. षटक क्रमांक आपण 3रं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रवी वाघमारे आपला दुसरा स्पेल हाताळण्यासाठी हा गोलंदाज येतो. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, 2 विकेट रवी वाघमारे यांना प्राप्त केल्या होत्या आपल्या त्या पहिल्या स्पेलमध्ये. दुसरा स्पेल आपण रवी यांचा पाहतोय. नक्कीच 2 चेंडूमध्ये 4 धावा रवी वाघमारे खर्च करतोय. अंकित स्ट्राइक इनवर. इथे आणखीन एक संधी, खरोखर बाल बचगे. प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी हितेशनं. डायरेक्ट हिट झाला असता तर पालच्या मात्र चिंता वाढल्या असत्या. आज रविवारचा दिवस आपल्या या आयोजनाला तो वेळ देतोय. इनसाइड आउट सेफली चेंडू लँडेड इन झोन मध्ये. चांगला फटका आहे, चांगला फटका या ठिकाणी देखील. ऑफसाईड पाहिला आपण तर बहुतांश ऑफसाईडची जी सीमारेषा आहे ती डिक्लेरेशन झोन आहे. डीप लॉंग ऑफ जे क्षेत्र आहे ते मात्र बाउंड्री लाईन साठी क्लिअर आहे. त्यानंतर मात्र संपूर्ण क्षेत्र जे ऑफसाईड्स आहे ते डिक्लेअर झोन आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. धावा झाल्या त्या 23 रवी वाघमारे. सॉफ्टवेअरना पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त 1च धाव या ठिकाणी मिळेल. इथे कसरत करावी लागेल. आणि कालच्या दिवसामध्ये आम्ही स्टॅमिनाच्या बद्दल म्हटलं की अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमचा स्टॅमिना खूप महत्त्वपूर्ण असेल. रनविन बिटवीन द विकेट रनवे तुमचा खूप महत्त्वपूर्ण असायला हवा. या काही ज्या गोष्टी आहेत ह्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप मौल्यवान आहेत. पुन्हा एकदा क्या बाद. यावेळेस देखील बॉटम हँडचा वापर केला गेला. गॅपमध्ये ढकलून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सुंदर क्रिकेट, अतिशय सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पतुपॅकर या टीमची एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 26. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 39.
यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024-25. 26 धावा झाल्यात यावेळी. चांगला ड्राईव्ह फ्लिकचा फटका चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलाय. 2 धावा, 2 धावेला 3 धावा, 3 धावेला आता काय 4 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? मात्र नाही, 3 धावा येत आहेत. इथून आता मॅचला पुन्हा एकदा पुनरागमन केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. 17 बॉल 36, 13चा रिक्वायर रन रेट आणि मॅच मध्ये आता बनून राहिलाय. जी पारी रवीने खेळली होती ती आर्यन खेळतोय, जी पारी सांभाळली होती रियाजनी तसा अंकित सांभाळतोय. 3 विकेट गेल्यानंतर ही मॅच बराबरी होती. त्यानंतर आता 17-36चा आकडा दोन्ही टीम मध्ये आलाय. एकदा पराभव केले पतू पॅकर्सने निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाला पहिल्या दिवशी. आज तो सूड घेण्याचा प्रयत्न असेल. चांगला फटका आहे कव्हरचा लवर आणि कव्हरच्या वरून मिड ऑफ आणि अगदी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला होता. जास्त वाईड होता. काहीही धाव घेणं गरजेचं होतं का? जरूर या 3 धावा झाल्या असत्या. आर्यनचा कॉल नव्हता, अंकितचा कॉल होता. आर्यन थोडेसे दमले असावे, परंतु या 3 धावा मी म्हणेन झाल्या असत्या जर त्याला महत्व नाही. आणि आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून विकेट. आर्यन बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तर वाजेल मात्र नक्कीच मॅच जी आहे ना सेम चालू आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये रन्स देखील सेम होते. रवी जसा आऊट झाला तसा आर्यन देखील आऊट झालाय आणि ते को इन्सिडंटच दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हे दृश्य पाहायला मिळते. कॉलिंग आता नेमका अंकितचा होता. अंकितला वाटलं की आराम के साथ 3 धाव होतील, मात्र जे फेकी केले ना ते फेकीचं देखील कौतुक करणे. ॲक्युरेट फेकी हातामध्ये आले. जबरदस्त थ्रो केला होता. टोटल रन्स आहेत आता 31, 4 विकेट, 16 बॉल 34ची गरज. भावेश पुणेकर 2 मालिकावीर तर या टुर्नामेंटच्या त्याच्या नावावर आहेत. हो काय चेंडू टाकलाय, समोरच बीट झालाय बॅटर. आतमध्ये वाईड लाईनीच्या आतमध्ये बॉल होता आणि तेच पाहिलं सचिन पाल सरांनी. 33 रन, 31 रन, 3.3 चेंडू. अंकित निखिलनी सांगितलंय की आता तू अटॅकिंग बॅटिंग कर आणि लगेच फील्ड खुल्ला गेला. हितेश जो होता वाईड ऑन मिड ऑनला आता सरळ त्याला डीप मध्ये पाठवून दिले. मिड विकेट देखील आता डीप आलाय आणि लॉंग ऑन रिझनला एक प्लेअर आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध्ये एक प्लेअर आहे. हो यावेळी खालून चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता. सेट झालाय बॅटर अंकित. लायसन आता दिले की मार फटकेबाजी कर. जर 2 बॉल डॉट होऊन जर एक षटकार आला ना तर त्या षटकारला व्हॅल्यू राहणार नाही. मग सिंगल डबल चांगले आहेत हेच म्हणतील बॅटिंग करणारी टीम. इथे अजून अंकित क्रीजवर राहणे गरजेचे आहे. 6 बॉल 20 क्षमता आहे या खेळाडूमध्ये काढण्याची. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. सोहितची बॉडी लँग्वेज दिसते की थोडासा वीक पॉइंट आहे फिल्डिंगचा. आणि इथून समीश मोरेंनी सांगितले की सोहितकडे बघितल्यावर आईब शेखची आठवण होते. आणि ऍक्शन सुद्धा तसा आहे, फक्त थोडासा फॅट जास्त आलाय. 33 लास्ट बॉल. चांगला पटका तर आहे, मात्र प्रॉपरली कनेक्शन बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल का? काय कॅच कॅरी केलाय हितेश भोईरने. हा झेल टिपलाय आणि संपलाय अंकितचा खेळ. आणखीन एक विकेट डाऊन. फलकावरती धावा 33, 5 गडी बाद. स्वभाव आज समाज कार्यात दादाच आईलय नाव. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. थँक्यू. अडचणी वाढल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय पतू पॅकर या टीमच्या गडी बाद झाल्यात. जवळपास 5 विकेट्स पतू पॅकर या टीमच्या पडल्या गेलेल्या आहेत. फळकार धावा आहेत त्या 33. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 32. अशक्य असं मुळीच नाहीये. अशक्यला शक्य करून दाखवावं लागेल पतू पॅकर टीमच्या या बॅटर्सना. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय शुभम. शुभ काहीतरी करावं लागेल या फलंदाजाला. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. मागे भावेश पुणेकर आहेत. प्रयत्न हा फुलातून लावले गेले त्या ठिकाणी.
दोन दोन फिल्डरचे आपण प्रयत्न त्या ठिकाणी पाहिले, एफर्ट अफलातून पाहिला. पहा जर दुखापत झाले की बरं चेक करा जरा काय ते एफर्ट लावले गेले होते. एका साईडला भावेश पुणेकरने एफर्ट लावले, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर अमित दुधनाथ यानं ते एफर्ट लावले होते या चेंडूला अडवण्यासाठी. अफलातून जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय ते एफर्ट त्या ठिकाणी अक्षय आपण पाहिले. सुपरमॅन डाय जबरदस्त सुपरमॅन सारखा हवेत होता आणि व्हिडिओ क्लिप मध्ये स्पष्ट दिसून येते. इथे लाईव्हला भावेश पुणेकरनी प्रयत्न केला होता. मला वाटते तिथेच षटकार गेला होता की काय. प्रयत्न चांगला होता. मॅच मध्ये येतोय षटकार येतोय म्हणजे मॅच मध्ये येतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र अटॅकिंग खेळायचं आहे. वरून मात्र कानमंत्र आलाय. खास करून निखिलचा कदाचित तो कानमंत्र पोहोचलाय. इथे तुम्हाला आक्रमण करायचं आहे. काही येऊ द्या, हरू किंवा जिंकू, मात्र इथे आपल्याला टोटली आक्रमण करायचं आहे गोलंदाजावर. आणि ते चित्र स्पष्ट झाले मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका फोर्स करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर करतोय. धावा संख्या 40, 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 10. यावेळेस चांगला चेंडू आहे. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. नॉन स्ट्राईक एंडला फेकी येईपर्यंत त्या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या. इथे काही आवश्यकता नव्हती. काही आवश्यकता यावेळेस देखील नव्हती. थँक्यू लामटे साहेब, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. टीम घेऊन आलेत, त्यांचे संपूर्ण पोलीस दल देखील आलेत. काय तो चेंडू लावला होता का स्टंपला, आणि स्टंपला लावला होता की नाही हे नॉन स्ट्राईक एंड अँड स्ट्रायकर बॅटरने ओळखणं गरजेचं होतं. चला, सर्व पोलीस दलांना साहेबांना विनंती करीन की आपण या मंचावर या. लामटे साहेब आणि संपूर्ण त्यांची टीम. चला, अंपायर डिसिजन जो असेल तो देण्यात येईल. जिथपर्यंत अंपायर डिसिजन येत नाही तिथपर्यंत प्लेयरनी क्रीज सोडायची नसते. आणि अगोदर रवीनी फक्त ॲक्शन केली होती स्टंपला बॉल लावायची, मात्र तिकडे स्टंपला बॉल लावला नव्हता, म्हणूनच येणारा बॅटर देखील आऊट असतो. आता बाकीचे अंपायर जे आहेत कमिटी मेंबर्स आहेत, कोणीच आऊट दिलेला नाही अंपायरने. निखिलला देखील ठाऊक आहे ते नियम, आपण देखील अनेक वेळा असा आऊट केला असावा, परंतु आता प्लेयरची चुकी नो डाऊट. मॅच या क्रुशल मुवमेंटला आहे. आता बाकीचा निर्णय आमच्या पंचांवरती आहे. बघा, क्रिकेट जिथपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तिथपर्यंत मॅच सोडायची नाही. मॅचमध्ये बनून आहे पतू पॅकर्स टीम, कारण की आर्यननी मार्मिकने एक षटकार मारलाय आणि मार्मिकच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. आणि सर्व पोलीस दलांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. जय महाराष्ट्र साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हा, आपल्याला विनंती करतोय. विकेट शेवटची विकेट असेल, शेवटची जोडी असेल. एक विकेट अजूनही शिल्लक आहे. निखिल ये मित्रा.
पुढच्या वर्षी एंट्री नाही. चला, आयोजकांकडून आमच्यापर्यंत ज्या सूचना आल्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. डिसिप्लिन व्यवस्थित नव्हतं, म्हणूनच पतू पॅकर्स टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी मॅच सोडल्या. त्या कारणास्तव ज्यावेळी पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट होईल यातला प्लेईंग 9 मधला एकही प्लेअर तो पुढच्या वर्षी संस्थापक चषकामध्ये